सांगावं मॅडम नाव तुमचं. मी समोरच्या विटावर इथं ठेवलो आणि त्या विटा काढत होतो एकदम बाहेर आलो ते आणि पण आत गेलं म्हणून आणि सगळ्यांना गल्लीत जमा केलो मी आणि तुम्हाला फोन करायला लावलो. मग त्यांनी पण तुम्ही पण मारायचं नाही ठरवलं आणि मला बोलवलं. नाही मारत नाही आम्ही समोर. आणि तुम्हाला आता हात लागला म्हणून सांगत होता. बोट एकदम मला वाटलं पाल असेल आणि आज झोपलो. तरी पण तो तुम्हाला चावला नाही, घाबरून आणि आत गेला. ही फार महत्वाची. नाव कसं तुमचं? रेणुका नारायण मरगाळे. बाबले गल्ली अनगोळ. हां. त्यांनी जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे फार मित्रांनो, की आम्ही साप दिसल्यानंतर घाबरतो तोपर्यंत आमच्या डोक्यात एक सेकंद अगोदरही माहीत नसतंय. मला पाल असं वाटलं. आणि तरीही साप चावला नाही अशी कितीतरी उदाहरण घडतात. बघा माझा हात जवळ आहे, आम्ही रिस्क घेतो असं लोक म्हणतात, पण लोक आमच्यापेक्षा जास्त रिस्क घेत असतात, लक्षात घ्या. कारण आम्ही साप ह्या कामात असल्यामुळे नेहमी कुठेतरी साप असेल ह्याची काळजी नेहमी घेतून तुम्हालाही मी सांगत असतो की आपल्या आयुष्यभर आपला हात पाय लागू नये एवढी काळजी तुम्ही घ्या. कुठेही जाताना फिरताना हात घालता पाय घालता तिथं साप कधी चावणार नाही म्हणून. सामान्य माणसामध्ये मात्र असं होत नाही. आणि हे बघा एवढ्या जवळनं मी हे विटा काढतोय, तो आपल्याला घाबरतोय आणि नाक किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही. नंतर मात्र ते घाबरतात, पळण्याचा पहिला प्रयत्न करतात आणि एकदम त्यांच्या पर्याय नसेल आत्मसुरक्षेसाठी चावण्याचा प्रयत्न करतात, लक्षात घ्या. आणि हे मी नेहमी सांगतो आणि दाखवतो सुद्धा, लक्षात घ्या. ही गोष्ट आपण समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून साप उगीच चावत नाहीत, आपण ती काळजी घ्यायला पाहिजे. त्यांनी सुरुवातीला सांगितलं हे फार महत्त्वाचं, लक्षात घ्या. साधारण 2 वर्ष वयाचा हा नागजातीचा साप आहे. म्हणजे रात्री केव्हा येऊन बसलेला माहीत नाही, त्यांनी विटा करताना दिसला. नंतर मात्र त्यांनी घाबरले असणार, पण अगोदर त्याच्या बिंदास काम करत होते. त्यामुळे तुम्ही ही काळजी ही तुम्ही माहिती महत्त्वाची लक्षात घ्या. आम्हाला फक्त आमच्या धाडसाचं कौतुक न करता तुम्ही सापांना पण समजून घेणं गरजेचं आहे. आणि उगीच न घाबरता सापाच्या मर्यादा आपण उल्लंघन केल्यानं तो स्वतःहून चावणार नाही. आणि आपण डोक्यात नेहमी साप असू शकतात अशा ठिकाणी हातपाय घालताना काळजी घेणे गरजेचं आहे.